नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्या महिला सकाळी 8 नंतर आंघोळी करतात त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अतिशय सुंदर शहर होते. तिथे एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्यांना 3 मुली होत्या. त्याने आपल्या मुलींना काहीच कमी पडू दिले नाही. त्यांना मोठ्या प्रेमाने लाडाने वाढवले होते. त्याच्या मुली स्वभावाने खेळकर होत्या आणि त्या अतिशय सुंदर होत्या. त्यांनी वडिलांची सर्व कर्तव्य पार पाडली. त्यांनी आपल्या मुलींना सर्व काही दिले, परंतु त्यांनी एकच चूक केली, ती म्हणजे त्यांनी आपल्या मुलींना शास्त्राचे अति योग्य संस्काराचे ज्ञान दिले नाही. आयुष्यात सर्व काही मिळूनही ती अपूर्ण होते. ज्ञानाशिवाय मनुष्य अपूर्ण होत नाही. पैसा, संपत्ती आणि सौंदर्य असूनही प्रत्येक स्त्रीकडे जे असायला हवे ते त्यांच्याकडे नव्हते. त्या तिन्ही मुली मोठ्या झाल्यानंतर त्या व्यापाऱ्याने तिन्ही मुलींची लग्ने एका चांगल्या कुटुंबात केली. तिघींचे पतीसुद्धा मोठे उद्योगपती होते आणि ते सर्व राजवाड्यात राहायला गेले. तिथे त्यांना गेल्यानंतर त्यांचे भव्य स्वागत झाले. लग्नानंतरचे सर्व विधी पार पडले. तिघीचेही सासरचे लोक प्रेमाने वागायचे. त्याही त्यांच्याबरोबर प्रेमाने वागायच्या. त्यांच्या सासरी त्या सुखाने राहू लागल्या. तिघीसुद्धा सासरच्या घरी उशिरा उठायच्या, आंघोळ उशिरा करायच्या, कधी कधी आंघोळ न करता जेवायच्या, कधी कधी पूजा करायच्या. सासूने अनेक वेळा त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा सल्ला त्यांनी ऐकला नाही. त्यांचे काहीच ऐकले नाही आणि स्वतःचे काम करू लागले. पण जसा वेळ निघून गेली तसा त्यांच्या सासरी अडचणी निर्माण होऊ लागल्या. तिघींच्या पतीच्या व्यवसायात तोटा होऊ लागला होता आणि हळूहळू त्यांचा व्यवसाय घडू लागला. इतरांकडून कर्ज घेऊन व्यवसाय चालवायला सुरुवात केली, पण त्याला तोटा सहन करावा लागला. त्यामुळे घरात सतत कलह होत असे. पुन्हा पुन्हा मारामारी होऊ लागली. जेव्हापासून त्या तिघी त्या घरात राहायला गेल्या तेव्हापासून त्यांच्या घरात संकटे येऊ लागली. तिन्ही बहिणींना त्यांच्या सासरच्या घरी पैशाची कमतरता होती की त्यांच्या घरातून सर्व काही गमावे लागले आणि त्या सर्व एका झोपडीत राहू लागल्या. परंतु तिघी बहिणींना झोपडीत राहणे पसंत नव्हते. त्यामुळे त्या सासरचे घर सोडून माहेरी आल्या आणि वडिलांसोबत राहू लागल्या. घरी आल्यानंतरही त्यांच्या सवयी बदलल्या नाहीत आणि घरी आल्यानंतरही तिघी बहिणी थाटामाटात राहू लागल्या. तिथेही तिघी उशिरा उठायच्या, आंघोळी उशिरा करायच्या, कधी कधी आंघोळ करायच्याही नाहीत, कधी आंघोळ झाल्यावर जेवायच्या, तर कधी आंघोळ करायच्या अगोदर जेवायच्या. त्यामुळे त्यांच्या वडिलांनाही व्यवसायात तोटा होऊ लागला. त्यांची आर्थिक स्थितीही ढासळली. पण एके दिवशी भगवान विष्णू साधूच्या वेशात त्यांच्या दारात आले. त्या साधूचे स्वागत प्रेमाने केले, पाय धुवून नमस्कार केला. तेव्हा त्या व्यापाऱ्याने आपली व्यथा त्या महान साधूला सांगितली आणि ती सोडवण्यासाठी उपाय मागितला. व्यापारी आपल्या मुलींना बोलावून साधूच्या समोर उभे केले आणि त्यांच्याबद्दलची संपूर्ण हकीकत सांगितली. साधूने व्यापाऱ्याच्या तिन्ही मुलीकडे पाहिल्यावर त्यांना संपूर्ण सत्य समजले. त्या 3 बहिणीभोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ होते, जे त्यांच्या सोबत फिरत होते. ती कुठेही गेली तरी ती नकारात्मक ऊर्जा तिची साथ सोडत नव्हती. साधू त्या व्यापाऱ्याला म्हणत, तुझ्या 3 मुलींच्या सवयीमुळे त्यांच्या भोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ आहे. या कारणास्तव ते जिथे जात आहे तिथे फक्त दुःख आणि संकट येत आहे. तुमच्या 3 मुली खूप आळशी आहेत. त्या उशिरा उठतात, उशिरा आंघोळ करतात, आंघोळ न करता जेवतात आणि यामुळेच त्यांच्या आयुष्यात हे संकट येत आहे. मग त्या साधूने त्या व्यापाऱ्याला आणि व्यापाऱ्याच्या मुलींना खूप महत्त्वाचे ज्ञान दिले. त्यांना दररोज त्यांचे पालन करण्यास सांगितले. भगवान विष्णू महंत स्नानाचे 4 प्रकार आहेत. गरुड पुराणानुसार ब्रह्ममुहूर्तावर केलेले स्नान हे सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा प्रहर होय. म्हणजे दिवसातील पहाटे 3 ते 4 ही वेळ सर्वात शुभ आहे. ही वेळ भगवंताची असते, म्हणून यावेळी केलेले स्नान सर्वश्रेष्ठ असते. ब्रह्मस्नान केल्यानंतर सूर्याला अर्घ्य दिल्यास आपल्याला जीवनात सुख, समृद्धी व ऐश्वर्य प्राप्त होते. पहाटे 4 ते 5 या वेळेत केलेल्या स्नानाला देवस्नान म्हटले जाते. सर्व पवित्र नद्यांचे ध्यान करत करत केलेल्या या स्नानालाही खूप श्रेष्ठ दान मानले गेले आहे. यावेळी स्नान केल्यास आपल्या शरीरात, मनात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो. सकाळी सूर्योदयापूर्वी म्हणजे सूर्योदयापूर्वी चांदण्या दिसत असतात तेव्हा केलेल्या स्नानाला ऋषी स्नान म्हणतात. यावेळी स्नान केल्यास आपल्याला शांतता लाभते. सकाळी 6 ते 8 या वेळेत केलेल्या स्नानाला
मानव स्नान असे म्हटले जाते. हे स्नान सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर लगेचच केले जाते. याने आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि आपला दिवस एकदम आनंदी आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला जातो. सकाळी 8 नंतर जे स्नान केले जाते त्यास राक्षस स्नान म्हटले जाते. हे अत्यंत चुकीची वेळ आहे. यावेळी वातावरणात पसरलेली दैवी शक्ती खूप कमी झालेली असते. यामुळे यावेळी स्नान केल्यास आपल्यामध्ये उत्साह आणि प्रसन्नता राहत नाही, ज्यामुळे दिवसभर आपल्याला आळशी आणि कंटाळवाणी वाटत राहते. म्हणून सकाळी 8 वाजता नंतर कधीही स्नान करू नये. स्त्रियांनी 8 नंतर स्नान करणाऱ्या लोकांच्या नेहमी दुर्भाग्य राहते. अशा स्त्रियांच्या घरातील सुख समृद्धी निघून जाते. काही व्यक्ती दुपारी 12 नंतर स्नान करतात. हे स्नान तर खूपच अशुभ असते. ज्या व्यक्ती दुपारी 12 नंतर स्नान करतात त्यांच्या मनात राग, लोभ, द्वेष, नकारात्मकता, कंटाळा या गोष्टी असतात. या लोकांचा चिडचिडापणा वाढतो. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कार्यात अडथळे येत राहतात. गरुड पुराणात आपल्याला ब्रह्मस्नान, देवस्नान, ऋषी स्नान, किमान मनुष्य स्नान तरी करावे असे सांगितले आहे. रोज या पवित्र वेळी स्नान करून भगवंताचे स्मरण करावे. स्नान करून सूर्यदेवांना अर्घ्य दिल्यास आपल्या शरीराबरोबर मनही शुद्ध व पवित्र होते आणि आपल्या अनेक अडचणींचाही अंत होतो. तुझ्या 3 मुली सकाळी उशिरा आंघोळ करायच्या, त्यामुळे सासरची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि आता तुमची मालमत्ताही नष्ट झाली आहे. जे लोक सूर्योदयानंतरही आंघोळ करत नाही त्यांच्या मनात राग, द्वेष, नकारात्मकता, कमजोरी आणि चिडचिड दिवसभर राहते, ज्यामुळे त्यांच्या मनात कामात अडचणी येतात. म्हणून रोज ब्रह्मस्नान करावे. तसेच मानवी स्नान करण्याचा सल्ला दिला जातो. या पवित्र मुहूर्तावर दररोज उठून स्नान करून पूर्ण भक्तिभावाने देवाची आराधना, प्रार्थना, पठण व सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने आपले शरीर तसेच मन शुद्ध आणि पवित्र होते आणि आपल्या अनेक समस्या दूर होतात. आपल्यातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते आणि सुख समृद्धीचा मार्ग खुला होतो. संध्याकाळी आणि रात्री आवश्यकता नसल्यास अजिबात आंघोळ करू नये. भगवान विष्णू म्हणतात, आता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या मंत्रांबद्दल सांगणार आहे, ज्याचा जप स्नान करताना करावा. म्हणूनच या मंत्राचा जप कोणी स्नान करतो त्या क्षणी त्याची सर्व पापे नष्ट होतात. त्यांचे दुर्दैव हे नष्ट होऊन त्याला सुख समृद्धी प्राप्त होते. तो मंत्र पुढील प्रमाणे आहे. लक्षपूर्वक ऐकावे. गंगेच यमुने व चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जल विसनिधी कुरु. मंत्राचा अर्थ, हे गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी नद्यांनो, तुम्ही सर्व माझ्या या पाण्यात स्नानाला या, असा या मंत्राचा अर्थ आहे. या मंत्राचा जप केल्याने सर्व तीर्थक्षेत्रात स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. अशा प्रकारे भगवान विष्णूने त्या व्यापाऱ्याला स्नानाचे महत्त्व सांगितले. तेव्हा व्यापाऱ्याच्या मुलींना त्यांची चूक समजली. त्या तिघीही आपापल्या सासरी राहायला गेल्या आणि भगवान विष्णूने सांगितलेले सर्व स्नानाचे नियम पाळू लागल्या. तिघीही ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून सूर्याला जल देऊन लागले. रोज सकाळी आंघोळ केल्याने त्याचं शरीर शुद्ध झाल्याने ती नकारात्मक ऊर्जा देखील हळूहळू नष्ट झाली. तिच्या पतीचा व्यवसाय चांगला चालू लागला आणि तिने गमावलेले सर्व काही परत मिळाले. तिघी बहिणी आनंदाने राहू लागल्या. आपल्या आयुष्यात आंघोळीला खूप महत्त्व दिले आहे. त्यामुळे रोज सकाळी लवकर आंघोळ करावी. सकाळी 8 नंतर स्नान करणे अशुभ आहे. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी गरुडजींना स्नानाचं महत्त्व सांगितलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.